ते मित्रांनो, तोपर्यंत पुढील काही सामन्यांची रूपरेषा तुमच्यासमोर मी सादर करतोय। आता भूमी 11 धानी वर्सेस जय हनुमान टेंबोलीचा सामना होईल चालू। त्यानंतर मात्र प्रिन्स 11 कासरवाडी वर्सेस जयदुर्ग अभि भादुवड या बलाढ्य दोन संघामध्ये लढत राहील। त्यानंतर प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन असा सामना असेल आणि त्यानंतर त्यांच्यानंतर होणारा सामना विनोद दादा प्रतिष्ठान वर्सेस साई सागर इंटरप्राइजेस असा सामना राहील। आणि आजच्या रात्रीतला सर्वात शेवटचा सामना असेल तो म्हणजे RN11 वर्सेस भाविक इंटरप्राइजेस। कोंडेरी गाव पिसे इथून जे मान्यवर आमचे आलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि मंचावरती बसून सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे, ही तुम्हाला आमच्या आयोजकाकडून विनंती करण्यात आलेली आहे। त्या विनंतीचा मान करायचा आहे। कोंडेरी पिसा परिसरातून जे आमचे मान्यवर आले आहेत त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे आणि तिथून या चांगल्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। दिलीप पाटील गोवे यांकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, तसेच अंपायरसाठी देखील शुभेच्छा असतील आणि ते स्वतः एक उत्कृष्ट अंपायर देखील आहे, पंच देखील आहेत। त्यांच्याकडून या स्पर्धेला, या भादोड बी धमाका स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत। धन्यवाद साहेब, तुम्ही अशा प्रकारच्या चांगल्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवता आणि तुमच्या शुभेच्छांमुळे ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडली जात आहे। प्रिन्स मूव्हीजने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे कार्य केलेले आहेत। 5 कॅमेऱ्यांनी ही टिपली जाणारी स्पर्धा आहे, वेगवेगळ्या अँगलने प्रत्येक शॉट्स दाखवला जातो आहे इथे। त्याबद्दल आणि त्यासाठी खूप मेहनत प्रिन्स मूव्हीज, प्रथमेश पाटील आणि रवी गुळवी आणि त्यांच्या कंपनी पूर्ण मेहनत घेताना, तसेच DJ दीपेश यांनी देखील 3 दिवसापासून DJच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा एंटरटेनमेंट या ग्राउंडवरती केलेला आहेच। आणि सोबतच प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार करत असताना जे फायर शो होत आहे ते म्हणजे आमचे मयूर पाटील ज्यांचा इव्हेंट्स आहे दिशांत इव्हेंट्स या नावाने एक चांगले इव्हेंट्स, मग तुम्ही बर्थडे पार्टी असो किंवा ॲनिव्हर्सरी पार्टी असो, लग्न कार्य असो किंवा कुठले धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक किंवा क्रीडा कार्य असो, तुम्हाला मयूर पाटीलचे इव्हेंट्ससाठी कधीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्सचे साहित्य आहेत। सोबतच LEDs जिथे विशाल भोईर तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारच्या LEDs उपलब्ध करून देतील। त्यांच्याकडे तुमचे जितकेही मोठे कार्यक्रम असतील, मग तो लग्न समारंभ असतो, साखरपुडा समारंभ असतो किंवा अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने, तिथे तुम्हाला LEDची आवश्यकता लागली तर तुम्ही नक्कीच विशाल भोईर घरक्याबाई यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि भाविक इंटरप्राइजेस ज्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन इथे केलेलं आहे, मंडपच्या स्वरूपात ज्या रेलिंग लावण्यात आल्या आहेत, जे कटआउट्स लावण्यात आले आहेत आणि हा जो VIP शामियाना तयार केलेला आहे पाहुण्यांच्या बसण्यासाठी आणि समालोचन कक्ष, खेळाडू कक्ष जे व्यवस्थित बनवलेलं आहे आणि विशेष करून ज्या प्राईज आहेत स्कूटी त्यांच्यासाठी जे स्टेज बनवले आहेत याचा पूर्ण क्रेडिट जातो आहे भाविक इंटरप्राइज म्हणजेच अभिमन्यू तरे यांना। चला धानीव तुमच्या वेळेला थोडासा विलंब होतोय, प्लीज याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि जितका लवकर होईल तितकी तुमची सलामीची जोडी पाठवायची आहे। तिथे करेश मात्रे किंवा बाळातरे या गोष्टीमध्ये तुम्ही जरा लक्ष द्यायचं आहे। बघा पंच काहीतरी इशारा करतात, खेळपट्टीवरती थोडंसं सफाईचं काम करून घ्या, जोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळामध्ये या गोष्टी तुम्ही कंप्लीट करायच्या आहेत। अनेक दानी व्यक्तींनी किंवा गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला विशेष करून सहकार्य केले, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक चांगल्या प्रकारे पार पाडली जात आहे। हे बघा तुम्हाला दाखवण्यात येत आहे, खालच्या दिशेने करेश मात्रे आहेत, सोबतच रंगनाथ तरे त्यांची भूमिका देखील, रंगनाथ तरेंची भूमिका देखील खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धा पार पाडण्यासाठी। जर इथे कुठल्याही प्रेक्षकांना कूपन फाडायचे असतील, जे लकी ड्रॉ कूपन ठेवण्यात आले जिथे तुम्हाला पहिलं पारितोषिक इलेक्ट्रिक स्कूटी आहे जी आम्हाला देण्यात आलेली आहे सन्माननीय सुंदर दादा नाईक याचकडून, तसेच दुसरं जे पारितोषिक आहे सायकल आहे, सोबतच तुम्हाला होम थिएटर, कूलर, मिक्सर अशा अनेक प्रकारचे गिफ्ट ठेवण्यात आलेले लकी ड्रॉच्या माध्यमातून। ज्या कोणाला लकी ड्रॉचं कूपन घ्यायचं असेल त्यांनी रंगनाथ तरे किंवा तुम्ही VIP मंचावर येऊन ते कूपन फाडायचं आहेत, कारण की शेवटच्या दिवशी अर्थातच 12 तारखेला रविवारी लकी ड्रॉ कूपन आपण ओपन करू आणि तिथून ज्या ज्या भाग्यवान विजेत्यांना
बक्षीस मिळेल त्यांची आम्ही नावं अनाऊन्स करूच. ही लकी ड्रॉस आहे हे फक्त भादवड टेमगडपाडा व या आदिवासीपाडा या परिसरातील व्यक्तींसाठी हे लकी कुपन आहे. या व्यतिरिक्त जास्त कोणी भरू शकत नाही लकी कुपन. ही नोंद करून घ्यायची आहे. हो, एक लकी कुपनला स्कूटी आहे, एक स्कूटी आहे, सोबतच तुम्हाला होम थिएटर आहे, तसेच कूलर किंवा तुमच्यासाठी संधी आहे समीर ठाकरे, तुम्ही करू शकता. तेवढं तर नक्कीच आम्ही तुम्हाला मुवाद करू देऊ. त्यासाठी तुम्हाला रंगनाथ तरे यांच्याशी संपर्क साधावा लागेल. हे बघा, प्रिन्स मूवीज, लाईव्ह स्पोर्ट, लाईव्ह एंटरटेनमेंट, इव्हेंट्स, वेब कास्टिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि लाईव्ह GF6. प्रिन्स मूवीजचे बरेचसे शो मी गुजरात या परिसरात बघतोय. त्यांच्या बऱ्याच मोठे मोठे इव्हेंट्स ते आता गुजरातमध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे आणि गुजरातमध्ये आता मात्र खूप मोठे मोठे इव्हेंट्स ते पार पडतात. गोव्याला देखील आता मात्र पोहोचलेले आहेत. अरे वा, गोव्यात देखील जाऊन त्यांनी आता इव्हेंट्स करायला सुरुवात केली. तुम्ही पूर्ण भारतभर जा आणि अशाच प्रकारचे इव्हेंट्स करा. आपल्या गावाचं आणि या भिवंडी शहराचं इव्हेंट्सच्या माध्यमातून नाव कमवा. कारण बघा, गुजरातसारखा शहर किंवा गोवासारखा शहर हा छोटा शहर नाही आहे. हे प्रगत शहर आहेत जिथे ऑलरेडी इतर सगळ्या गोष्टींची काही कमतरता नाहीत. परंतु आपल्या इथल्या भिवंडीसारख्या परिसरातून लाईव्हसाठी तुम्हाला तिथे बोलवतात. ही तुमची कामाची पोचपावती आहे. हे तुमचं यशस्वी आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये, हेच दाखवलं जातं आहे. अनेक तिकडे देखील असं वाटत नाही की लाईव्ह नसतील, असं नाही, आहेत. परंतु तुम्हाला का बोलवतं? कारण की ह्या लाईव्हच्या माध्यमातून तुमचं काम त्यांनी बघितलेलं आहे आणि तुमचं काम किती चांगलं आहे हेच तुम्हाला हेरलं जातं आणि तुम्हाला आमंत्रित केलं जातं की या, तुम्ही आमच्याकडे या आणि या स्पर्धा कव्हर करा. येणाऱ्या काही वर्षामध्ये तुम्हाला भारतभर ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तिथे तुम्हाला मे बी अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार. त्यासाठी शुभेच्छा देखील तुम्हाला. चला, भूमी 11 दानीव संघ, जर आपले सर्व खेळाडू आले असतील तर प्लीज आपण लवकरात लवकर आपली सलामीची जोडी सेंड करायची आहे पट्टीकडे. तुमच्यामुळे काही वेळ खेळ थांबलेला आहे. मात्र जय हनुमान टेंबोली संघ वेळेच्या भावी जबरदस्त कामी करतोय. संपूर्ण संघ दिलेल्या वेळामध्ये उपस्थित आला आहे. हे बघू शकता स्क्रीनवरती. 10-10 भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग 2026 भादवड बी धमाका आजपासून जो सुरुवात झालेला आहे. योगेश तरे, बाळा तरे, करिश्मा तरे, निकेत जोशी, अनिल तरे, रंगनाथ तरे आणि मिलिंद म्हात्रे, तसेच भावेश नाईक, गोल्डन मॅन संजय तरे आणि सागर तरे या सर्वांना दाखवलं जातं. या फेममध्ये, एकाच फेममध्ये जी फेम तुम्हाला श्याम नाईक गॅलरीवरती लावण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सचिन भाऊ तरे, माजी अध्यक्ष भाजपा भिवंडी शहर पूर्व यांचा हा फोटो. सोबतच या स्पर्धेला मार्गदर्शन आणि प्रमुख सहकार्य करण्यात आलेले श्री श्रीनाथ अंकल पाटील, जगदीश दादा म्हात्रे, ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या सुंदर ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रल्हाद दादा नाईक व प्रथम ट्रॉफी देणारे आमचे विजय दादा पाटील. आणि हे बघू शकता दर्श साऊंड स्टुडिओ 9011311331 DJ दर्श. जर कोणाला ही साऊंड सिस्टम पाहिजे असेल लग्न कार्यासाठी किंवा क्रिकेटसाठी किंवा ॲनिव्हर्सरी कार्यक्रम असेल, साखरपुड्याचे कार्यक्रम असेल, कुठले धार्मिक कार्य असतील तर तुम्ही नक्कीच DJ दीपेशला संपर्क करू शकता या नंबरवरती. तो नेहमी तुमच्यासाठी असेल अवेलेबल. प्रोप्रायटर विशाल भोईर यांची देण आहे आई एकविरा डिस्को लाईट्स. जर तुम्हाला डिस्को लाईटिंग LED लाईट्स हव्या असतील तुमच्या कार्यक्रमासाठी तर तुम्ही विशाल भोईर याला कॉन्टॅक्ट करू शकता. विठ्ठल रुक्माई मंदिराच्या मागे त्यांचा हा ॲड्रेस आहे. तिथे तुम्ही जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिला जातो आहे. 7507339798 हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर सलामी जोडी आलेली आहे. तर आता सुरुवात होते खेळायला. भूमी 11 धानीव वर्सेस जय हनुमान टेंबोली. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पोहोचलेली आहे. आणि त्यानंतरचा एक प्रमुख सामना देखील होणार आहे मित्रांनो, जिथे भादवड बी म्हणजे जयदुर्गा बी भादवड हा संघ 2 हात करेल प्रिन्स 11 कासारवडे या संघाच्या सोबत.
कुठेही जाऊ नका, खूप चांगल्या चांगल्या लढती तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला मिळतील. ओके, चला नाणेफेकीसाठी मी आता अजून आवाज देतोय. खेळणारे 2 संघ आहेत, प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन. प्रभाकर स्मृती आणि जोशी फाउंडेशन दोन्ही संघाच्या संघटकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर लगेचच दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे करिश्मा म्हात्रे यांच्याकडून. त्यामुळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. दरम्यान होते आता सामन्याला सुरुवात. मित्रांनो, आपण जाऊया चालू होणाऱ्या सामन्याकडे. या छत्रपती शिवाजी क्रीडानगरवरती चालू असलेली ही भादवड बी धमाका स्पर्धा क्रिकेटची जी दिवस रात्र अशी खेळली जाते. आज आमच्यासोबत स्कोरिंगसाठी जोडलेत अल्पेश गायकवाड. त्यांच्याकडून स्कोरिंगच्या माध्यमातून देखील बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गोलंदाज वेदांत पाटील आलेले आहेत आणि फलंदाजीसाठी स्ट्रायकरवरती फलंदाज आहे अक्षय राजभर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे टेनिस क्रिकेटमधला जबरदस्त खेळाडू, एक असा ऑलराऊंडर जो प्रत्येक संघात हवा असावा असेल तो म्हणजेच विश्वनाथ जाधव. धानीव संघाचा प्रमुख खेळाडू विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकवरती आहे अक्षय राजभर. अशी जोली सलामीची आणि प्रथम गोलंदाजी वेदांत येतोय. पहिल्या षटक घेऊन वेदांत जनमन टेंबोली संघाच्या तिथे सामन्याला होते सुरुवात. मित्रांनो, जाऊ नका. भिवंडी आणि धानीव अशी लढत म्हणजे पालघर तालुक्यातील एक बलाढ्य संघ आणि भिवंडीतला दादा संघ अशी लढत आपण बघतोय. मित्रांनो, पहिला चेंडू अक्षयसाठी सुरेख चेंडू. पहिल्याच चेंडूवरती त्याची घेतली परीक्षा. थोडीशी अपील झाली होती पण अपील मागे तेवढंसं काही कॉन्फिडन्स नव्हता, फक्त करायची होती अपील. बघू शकता रिप्लेमध्ये अगदी पायांच्या मधून काढलाय चेंडूला. परफेक्ट ब्लॉकमध्ये जाणारा चेंडू. मागे प्रतीक पाटील कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. डावखुरा फलंदाज अक्षयला पहिल्याच चेंडूवरती चक्रावलाय. हा पिच चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी. काय चेंडू हाताळला होता. मात्र धाव घ्यायचा प्रयत्न करा, चिकी रंग घ्यायचा प्रयत्न. थ्रो येतोय तो दरम्यान एक धाव चोरून घेतली असं म्हणण्यासारखं नाहीये. काय चेंडू हाताळला होता. चेंडू ऑफ कट झाला होता. समोरून अगदी शोल्डरवरती आला होता. हे बघू शकता. बोटं फिरवली, चेंडू पडला आणि किती टर्न झाला बघा. लगभग शोल्डरला हा चेंडू बरंच झाला होता. थोडासा तालमेल बिघडला होता दोन्ही फलंदामध्ये, परंतु कॉलिंग केली विश्वनाथ जाधव यांनी आणि धाव घेण्यास भाग पाडलं आणि स्वतःला स्ट्राईकवरती आणलं आहे. आता कारण की विश्वनाथ जाधव स्ट्राईकवरती येणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकडे क्षमता काय आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेल, कारण की हा असा फलंदाज आहे जो कधीही सामन्याचं पाडं आपल्या बाजूने झुकू शकतो. आता मात्र सोडून दिलेल्या चेंडूला फुटवर्कचा अभाव बघायला मिळाला या चेंडूवरती. कारण खडे त्या चेंडूला फक्त कवर्समध्ये ढकलून द्यायचा प्रयत्न केला होता. बघू शकता बॅट चालवली होती, चेंडू अगदी बाहेर काढला होता वेदांत याने. निर्धाव चेंडू.
आता मात्र समोरच्या दिशेने फक्त लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक तैनात केला होता तिथे, हलक्या हाताने फक्त लॉफ्ट केला होता चेंडूला समोरच्या दिशेने. जोपर्यंत तो क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव मात्र पुन्हा एकदा चोरून घेतलेली आहे. बघा, रिक्स घेण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण की वेदांताची गोलंदाजी खूप चांगली होते, त्यामुळे मोठे फटके त्याच्या विरोधात अजूनही मानस केला जात नाही आहे कारण की थोडं स्वतःला टाईम देतात दोन्ही फलंदाज. अक्षय आता मात्र क्लीन बॉल्ड, वेग आणि एस टी वाकवली. आता म्हणतात ना, एस टी दाखवली आणि तुमची एस टी वाकवली. काही असाच प्रकारचा खेळ झाला या चेंडूवरती. एस टी दाखवण्यात आली आणि त्या चेंडूच्या एस टी वाकवण्यात आलेली आहे. डीजे वाले तुम्ही रेडी? वाजा मग. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. पाचवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. धन्यवाद. पाचवर टेमघर पडा. छोटू धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय, हकीम येतोय. हकीम ओके. बघा, वेदांत त्याची गोलंदाजी शैली शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय, पण तो जेव्हा जवळ येतो ना क्रीजच्या तेव्हा माठून तिथून तो स्पेस जनरेट करतोय. अगदी त्याच प्रकारचा स्पेस जनरेट केला त्यांनी आणि एस्ट्यांना उद्ध्वस्त केला. पहिला हादरा दिलाय तो धानिव संघाला. भूमी 11 धानिव संघ खूप दुरून आलेला आहे, मात्र क्रिकेट खूप चांगलं आहे. अशा क्रिकेट चांगला खेळत असताना ते कितीही दूर जातात खेळायला. वेदांत आता म्हणतात सुरेख चेंडू, पुन्हा एकदा फलंदाजी परीक्षा. वेदांत काय भेटत नाहीये दोन्ही फलंदाजीच्या हातामध्ये आणि वेदांतने बांधून ठेवले आतापर्यंत. जबरदस्त षटक, पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावा बघितल्या तर फक्त धावा फलकावरती लगावण्यात आलेला आहे, त्या मात्र 2 आणि गडी बाद झालेला 1. काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे वेदांत याने. जयनुमान टेंबोलीचा हा वेगवान मारा वेदांत याच्याकडून करण्यात आलेला. जिथून गोलंदाजी सुरुवात केली तिथेच तो आता क्षेत्ररक्षकाला तयारी करण्यासाठी उभा आहे वेदांत. पहिलं षटक अगदी जबरदस्त बांधून ठेवलंय धानिव संघाला, भूमी 11 धानिव संघाला. परंतु हा देखील धानिव संघ आहे. कमबॅक कसं करायचं या संघाला सांगायची गरज नाही आहे. कधीही कुठल्याही क्षणी कमबॅक करू शकतो, कारण की जोपर्यंत विश्वनाथ जाधव सारखा फलंदाज खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत प्रतीक पाटीलला माहीत आहे की आपला संघ स्तुस्थितीत जाणार नाही आहे. जास्त वेळ तुम्ही त्याला बांधून ठेवू शकत नाही आहेत, कधीही अटॅक करू शकतो. परंतु जय हनुमान टेंबोली हा देखील भिवंडीचा एक असा दादा संघ आहे जो भिवंडीत नाही तर भिवंडीच्या बाहेर जाऊन देखील आपलीच कामगिरीची वनुस्फोट वनुस्फोट असं नाव आहे जय हनुमान टेंबोली संघाचं. वनुस्फोट टेंबोली. यश नांदुकर आता मात्र शपल होऊन मारण्याचा प्रयत्न केला तर पंच नोची घोषित देतात. ओव्हर स्टेपिंग चेंडू मात्र खूप चांगला टाकला होता, मात्र फ्री हिट. आता मात्र हे बघू शकता, रिप्ले दाखवला जातोय आणि अतिशय योग्य निर्णय. वॉपिंग क्रीजच्या पुढे जाऊन फेकला होता हा चेंडू, त्यामुळे पंचांनी नो घोषित केला. आता फ्री हिट आहे विश्वनाथ जाधवसाठी. पुन्हा एकदा गलती करतोय थोडासा. आता विश्वास समोर फ्री टाकायचं आहे तर हा थोडासा प्रेशर राहणारच, कारण की समोर असा फलंदाज आहे जो कधीही मोठा फटका खेचू शकतो. आणि आता त्याला लायसन आहे, फ्री लायसन आहे, कुठेही मारू शकतो, कसाही मारू शकतो. कुठल्याही प्रकार रनआउट सोडला तर कुठल्याही प्रकारची विकेट त्यासाठी नाही आहे. सुंदर फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे, नो चेंडू आहे, त्यामुळे विकेट जाणार नाहीये. एकच धाव मिळणार. फक्त पायांच्या समोरून त्या चेंडूला फ्लिक केलं होतं, क्षेत्ररक्षक होता, झेल समाप्त केली. परंतु या चेंडूवरती मी सांगितल्याप्रमाणे रनआउट व्यतिरिक्त कुठलाच विकेट हा दिला जाणार नाहीये, त्यामुळे एक धाव तर नक्कीच मिळणार. परंतु अजूनही विश्वनाथ जाधवला देखील सूर सापडलेला नाहीये, कारण की गोलंदाजी खूप चांगली होते. यश नांदुरकर संघासाठी दुसरं षटक श्याम नाईक गॅलरीकडून टाकण्यासाठी सज्ज आहे. आता मात्र सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, पंच चेंडूला वाईट घोषित करतात. काहीसा परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन बरोबर नाही ठेवली आहे. बाहेरच्या दिशेने कट करण्यासाठी तुम्हाला थोडंसं अजून आतल्या साईडने चेंडू टाकायला लागेल. बघा चेंडू कुठून कुठे कट झालेला आहे
आणि पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलेला आहे. गती देखील त्या चेंडूची काढून घेण्यात आली होती. परत एकदा ओव्हर द विकेट आता टाकण्यासाठी आलेत यशनाथ नुरकर. सुरेख चेंडू फक्त चॉप केलेला, तिथे क्षेत्ररक्षक होते वेदांत, मात्र त्यांच्या हातातून थोडासा चेंडू निसटतोय आणि ही एक धाव मात्र परत एकदा चोरून घेण्यात आलेली आहे. अजूनही मोठे फटक्यांपासून वंचित ठेवण्यात आलेल्या धानीव सारख्या संघाला, कारण की वनुस्फोट टेंभोली हा संघ देखील चांगला सराव करून आलेला या भादवड बी धमाकासाठी. विश्वनाथ जाधव क्रिकेटमधील एक सर्वात प्रचलित नाव, विध्वंसक फलंदाज. दिवस खेळण्याचा प्रयत्न आणि एज अँड गॉन, मोठी विकेट, मोठा मासा लागलाय तो टेंभोलीच्या कळाला. विश्वनाथ जाधव बॅक टू द डगआउट, आउट झालेला आहे. डीजे क्रिकेट सामन्यांचा भिवंडी शतरत हो रंगला, भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला. काय गोलंदाजी करतोय हे बघू शकता. कशा प्रकारे बाहेर ठेवला होता त्या चेंडूला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली आणि मागे प्रतीक पाटील कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये हे बघू शकता. अगदी स्टिकरला ब्रश करून जातोय चेंडू आणि नाराज होतोय. काही गरज नव्हती, अजूनही थोडा वेळ घेतला असता तर कदाचित काही चेंडूवरती फटके आले असते, मात्र अंडर प्रेशर होता, कारण की हवी तशी फलंदाजी होत नव्हती विश्वनाथ जाधवची आणि त्या अंडर प्रेशरमध्ये अशा प्रकारची चुकीचे फटके मारून तो बाद होतो. हकीम आलेला आहे. हकीमच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धाव आलेली आहे. नवीन फलंदाज आता येतोय आसिफ. फलंदाजी आहे धानीव संघाकडे, चांगली फलंदाजी आहे. 7 ते 8 नंबरपर्यंत चांगले चांगले फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजीचे युनिट देखील मजबूत आहे. वनुस्फोट टेंभोली या संघाचं हे देखील विसरता कामा नाहीये. चला, यश नंदुरकर जबरदस्त गोलंदाजीचा मारा करतोय. भलेसे एक जरी नो आला, त्यानंतर काय कमबॅक केलं, विकेट घेतली त्यांनी. नवीन फलंदाज आसिफ येतो आता. समोर असेल यश नंदुरकर, बांधून ठेवलंय. समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून जातोय पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू हाताळेल तोपर्यंत एकच धाव. आतापर्यंत फक्त सिंगलच येते, कुठल्याही प्रकारची डबल तर नाही आलेली आहे. आणि षटकार चौकार तर खूप लांब राहिले. षटकार चौकार लागतच नाही, ते सोडा दुसरी धाव देखील दिली जात नाहीये. काय गोलंदाजी केली जाते वनुस्फोट टेंभोली या संघाची. भिवंडी तालुक्यातील टेनिस, ग्रामीण टेनिस क्रिकेट एक मोठं नाव, ज्यात रायगड, ठाणा किंवा वसई किंवा वाडा, शहापूर असो की मुरबाड असो, इथे जाऊन फायनल्स घेऊन येतात. पेन पनवेलपर्यंत जातात आणि फायनल घेऊन येतात, असा हा बलाढ्य संघ. आता मात्र कट केला चेंडू आता जातोय गल्लीमध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवेल पुन्हा एकदा सिंगल्स अँड सिंगल हाच खेळ चालू आहे. पूर्णपणे शांत ठेवलेला आहे. आमच्या डीजे मॅनला देखील आराम दिलेला आहे. षटकार चौकार लागत नाहीत. 8 वरती 2 ही स्थिती चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालले. फक्त आता एक चेंडू शेष आहे दुसऱ्या षटकातील आणि इथून होईल का अनामारी. बघा, लो स्कोरिंगच्या मॅचेस आता चालू आहेत. पहिला दोन्ही मॅचेस पहिला लो स्कोरिंग होता, ही देखील तशाच प्रकारची आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका माझा प्रयत्न होता. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय आणि उचलतोय, करतो फेक आणि मिळते पुन्हा एकदा 1 धाव. तर अशा प्रकारे होते षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2 बाद 9. ही अशी दयनीय अवस्था आहे भूमी 11 धानीव या संघाची. खूप लांबचा प्रवास करून आल्यात मित्रांनो, लेकिन तशा प्रकारचा खेळ अजूनपर्यंत झालेला नाही आहे. तरी सुद्धा अजून तुमच्याकडे 3 षटकं आहेत. 18 चेंडूमध्ये बेअर मिनिमम तुम्हाला 35 धावा तरी कराव्या लागतील, तेव्हा जाऊन तुम्ही कुठेतरी एक फायटिंग स्कोअर उभा करू शकता या ग्राउंडवरती. कारण की फलंदाजीचा विचार केला तर प्रतीक पाटील, मनीष, तसेच वेदांत आहेत, मोनिश आहे, मंदार आहे. चांगली फलंदाजी युनिट आहे टेंभोली या संघाकडे. त्यामुळे त्यांच्यासमोर एक फायटिंग टोटल किंवा एक चांगली धावसंख्या उभी करणं खूप गरजेचं राहील. पुन्हा एकदा वेदांत त्याला प्राचारित करण्यात आलेले आहे. ज्या वेदांतने पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या, त्याच वेदांतला पुन्हा एकदा प्राचारित करण्यात आलेला आहे.
समोर आसिफ, सुरेखचा चेंडू परफेक्ट यॉर्कर लाईनचा येणारा ऑफस्टम्पच्या बाहेरचा टाकला चेंडू, सन्मान केला शेवटच्या क्षणी आणि पुन्हा एकदा सिंगल. काय गोलंदाजी करतायत बांधून, अक्षरशः बांधून. असं नाहीये की तुमचे विकेट पडल्यात, विकेट तर तुमच्याकडे आहेत, अजूनही विकेट शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, 10 धावा 2 विकेट गेल्यात, अजूनही शिल्लक विकेट आहेत. पण तू जे फलंदाज क्रीज वरती आहेत ना, त्याच दोन्ही फलंदाजांना अजूनही मोठे फटके खेळता येत नाही. त्याचं कारण आहे की वेदांत आणि यश नांदुरकर यांची जी गोलंदाजी होती ना, ती अजूनही सापडत नाहीये धानिव संघाला. आता समोरच्या ओढण्याचा प्रयत्न आणि हा होऊ शकतो झेल. क्षेत्ररक्षक येतो तिथे आणि क्षेत्ररक्षणासाठी तर हा संघ नेहमीच ओळखला जाईल. टेंबोली हा संघ, या संघामध्ये एकाहून एक क्षेत्ररक्षक आहे. अनेक फिलिप्स या संघात बघायला मिळतील तुम्हाला, हे बघू शकता. समोरच्या ओढवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पाहिजे तसा टायमिंग झाला नाहीये. एक सहज सोपा झेल तिथे समाप्त केला आणि वेदांत त्याला मिळणारी ही दुसरी सफलता. डीजे भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय नीरज. नीरज कलवा, कलवा या नावाने प्रसिद्ध असलेला एक जबरदस्त फलंदाज. कलवाला दाखवावं लागेल आपला जलवा, कारण की संघ आहे अडचणीमध्ये. मात्र कलवाची चांगलीच परीक्षा राहील, कारण की वेदांत ज्या प्रकारे गोलंदाजी करतो ना, सोपं बिलकुल नाही आहे. आणि ही खेळपट्टी आता मोहात पडलेली आहे गोलंदाजांच्या. गोलंदाजाला हवा तसा साथ दिला जातो या खेळपट्टीने आतापर्यंत. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा समोरून चेंडू कटतोय आणि जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट. पूर्ण शांत शांत आणि शांत वातावरण करून ठेवलं आहे या छत्रपती शिवाजी क्रीडा नगरीवरती. दरम्यान आमच्यामध्ये आता स्कोरिंगसाठी मयूर पाटील यांना थोडा वेळ दिला जातोय, कारण की अल्पेश गायकवाडांना अल्पहारासाठी मी देतो वेळ, पण तू मयूर पाटील जॉईंट होतील. पुन्हा एकदा डॉट. आता मध्ये 4 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट, सॉरी 1 धाव, दुसऱ्या चेंडू विकेट. आता मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक येतात, चेंडू खाली. मनीष करणार नाही चुकी आणि वेदांत त्याला मिळणारी ही तिसरी सफलता. काय गोलंदाजी चालू आहे वेदांत याची. एकट्या वेदांतने धानिव संघाला बांधून नाहीत, एकदम जखडून ठेवलेला आहे. चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. धन्यवाद. वेदांताच्या गोलंदाजाचं विश्लेषण केलं असताना आतापर्यंत त्यांनी बघा या षटकामध्ये 1 धाव दिलेली आहे आणि 2 विकेट, आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा 2 विकेट, एक विकेट घेतले ते. तर वेदांत यांनी आतामध्ये विकेट घेतल्यात, एकूण 3 धावा फक्त खर्च केल्यात. नवीन येतोय फलंदाज आकाश. आकाशला आकाशामध्ये फटके मारावे लागतील. आता मात्र जोरदार प्रहारी फटका म्हणावा लागेल तिथे आहे क्षेत्ररक्षक. त्याच वेगाने चेंडू फेकला जातो. 1 मिनिटे सिंगल्स, अजून मध्ये डबल देखील धाव आलेली नाहीये. होते षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा फक्त आणि फक्त लागल्यात त्या 11. 4 बाद 11. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. लो स्कोरेजचा मॅच. प्रोजेक्ट स्कोर दाखवला जातो 19. हे बघा डगआउट, जिथे भावेश गरज देखील दाखवण्यात येत आहेत आणि बाकीचे सर्व खेळाडू आहेत थोडेसे निराश आहे की ज्या प्रकारची स्थिती आहे ती स्थिती या संघाला कधीच सूट होणार नाहीये. कलवा देखील आलेले, त्यांनी काही जलवा दाखवला नाही, ते गेले रिटर्न्स. आता संघाचा अतिशय प्रमुख खेळाडू
ज्याच्याकडे गोलंदाजी, फलंदाजी, विकेट किपर किंवा क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रात तो माहीर ओळखला जातोय आणि टार्झन ऑफ टेंबोली या नावाने नेहमी त्याला संबोधलं जातं. तो म्हणजे प्रतीक पाटील येतोय गोलंदाजीसाठी. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक टाकेल तो पहिलं षटक. समोर आहे आकाश. आसिफ आतापर्यंत 3 चेंडू 3 धावाच केल्यात. आकाशाने 1 चेंडू 1 धाव केलेली आहे. फुल टच चेंडू कव्हर्स मध्ये ढकलून दिलेला आहे. 2 षटक दोन्ही येतात. 1 धाव पूर्ण आणि अजूनही आता देखील एकच धाव. अजूनही दुसरी धाव दिली जात नाहीये कारण की गोलंदाजी चांगली आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील अतिशय उत्तम झालेलं आहे. आकाशाच्या बॅटमधून आलेली सिंगल धाव. काही इशारा पंचांकडून देण्यात आला होता. ओके बघा, शॉर्ट थर्ड बॅट आणि शॉर्ट फाईन लेग हे जे क्षेत्रक्ष आहे, हे जे पिच आहे त्याच्या बाजूनेच उभे राहिले असते, त्याच्या आतमध्ये राहायला पाहिजे. सुरेख चेंडू शेवटच्या क्षणी बॅट चालवली. अदरवाईज हा चेंडू एस्टॅनवरती आदळला असता. परफेक्ट एस्टॅनवरती येणारा चेंडू होता. काय डिलिव्हरी केली होती तिथे प्रतीक पाटील यांनी, हे बघू शकता रिप्लायमध्ये. स्विंगिंग यॉर्कर, टो क्रश गोलंदाजी आणि शेवटच्या चेंडी बॅट आसिफ याने चालवली आणि सिंगल्स त्या स्वरूपात 1 धाव घेतली. 13 या धावांसंख्येत स्कोर थांबलेला आहे. नाहीदा अपील केली जाते. थ्रो येतोय आणि 1 धाव लेग बायच्या स्वरूपात दिली जाणार. खूप शांत क्रिकेट चालू आहे. कर्नल रेड्डी जर बघितला तर 3.90 आणि प्रोजेक्ट स्कोर 20 वरती दाखवतोय. ज्या प्रकारचा खेळ आता इथून चालू आहे त्यानुसार. आता मग पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावाचा कॉल होईल का? थोडंसं पंबलिंग, लेकिन नाही. एकाच धावेत समाधान मानावं लागणार. हळूहळू हळूहळू का होईना पण धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला होता. 15 धावा, 14 धावा, 14 धावा झाल्यात 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्लीन बोल्ड, 5वा गडी बाद होतोय भूमी 11 धानिव या संघाचा. आकाश देखील जातोय. जास्त काही आकाशला करता आलेलं नाहीये. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा केल्या. तो होतोय बाद आणि प्रतीक पाटीलची अप्रतिम गोलंदाजी चालू झालेली आहे. हे बघू शकता. ऑफ कटर होता, चेंडू पडला आणि झपकन आतल्या दिशेमध्ये कट होऊन विकेटवरती पडतोय. हे बघू शकता. इन स्विंग जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज वैष्णव येतोय. चला पुढील सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. करिश मात्रेंनी सांगितल्याप्रमाणे पुढील सामना होणार आहे तो म्हणजेच प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन. या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू तो डॉट षटक होते समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर भूमी 11 धानिव या संघाची धावसंख्या 5 बाद 15 अशी झालेली आहे. फक्त 4 धावा दिल्या त्या षटकामध्ये प्रत्येकाने आणि 1 गडी बाद केलेला आहे. अतिशय सफल षटक. परंतु वेदांत यांनी काय गोलंदाजी केलेली आहे, जबरदस्त. आतापर्यंत भादवड बी धमाकामध्ये ज्या सामने झालेत त्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी वेदांत मॅन फ्रॉम टेंबोली याचकडून करण्यात आलेली आहे. 3 गडी बाद केल्यात त्यांनी आणि अवघ्या धावा खर्च केल्या 3. शेवटचं षटक आहे आता. त्याच्या शेवटच्या षटकामध्ये बघूया कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जात आहे. हे बघू शकता. वेदांत त्याने 2 षटकामध्ये 3 धावा देत 3 विकेट घेतल्या. इकॉनॉमिकल होती त्याची 1.50. यश याने 1 षटक टाकला जिथे त्याने धावा दिल्या 7 विकेट घेतली 1. प्रतीक पाटील याने षटक टाकला जिथे धावा दिल्या 3 विकेट घेतला 1. असे एकूण 5 गडी बाद झालेले आहेत. हा तुमचा लेखाजोखा इथे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवला जातो. ही स्पर्धा प्रिन्स मूवीज वरून यूट्यूबवरती बघता आणि SSSच्या माध्यमातून केबलवरती तुम्ही 610 या चॅनलवरती बघू शकता घर बसल्या. नवीन गोलंदाज येतोय शेवटचा षटक घेऊन. सोहम पाटील. सोहम येतोय आरके गॅलरी एंड करून. फुल टच चेंडू पंचाने नो घोषित केल्याने आणि शेवटी अकाल संपलेला आहे चौकाराचा. मोठा फटका 5व्या षटकामध्ये आलेला आहे. पंचाने नो घोषित केलेला आहे आणि रेफर केलेला आहे. 3ऱ्या पंचांसाठी फिल्डिंग संघटने स्वतःचा रिव्ह्यू वापरलेला आहे या नो वरती. चला या 3रे पंच
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र आता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बघू शकता आमचे पंच आहेत. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेले आहे. अगदी योग्य निर्णय मानला लागेल. कमरेच्या वरती जाणारा हा चेंडू होता आणि पंच यांनी तो 9 घोषित केला. फ्री धाव संख्या झाली ती 20. पुढचा चेंडू आहे फ्री. बऱ्याच अवधीनंतर चौकार आला धानिव संघासाठी. पाठलाग केला होता चेंडूचा, मात्र चेंडू जाधव विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पुन्हा एकदा आता रेफर केलेला आहे वाईट साठी बॅटिंग संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. चला पंच इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला शांत क्रिकेट बघतोय कारण की शांतीचं कारण एक आहे की षटकार चौकार येत नाहीये. समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक आहेत का? हो आहेत. टेंबोलीचे क्षेत्ररक्षक सर्व क्षेत्ररक्षक ग्रॅम श्री सारखे फिल्डिंग करतात. 21 धावा झालेल्या आहेत. लो स्कोरिंगच्या दिशेने चालू असलेला सामना, लो स्कोरिंगच्या दिशेने जाणारा हा सामना बघायला मिळेल. टेंबोलीच्याकडे फलंदाजीचा मोठा भंडीमार आहे हे विसरू नका. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता वैष्णव याचा, मात्र वैष्णवच्या बॅटला काही चेंडू स्पर्श होत नाही. चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. समाप्ती. एकूण आता या स्पर्धेत 3 चेंडू फेकण्यात आलेले, 4 फेकण्यात त्यापैकी 1 नेव होता. त्यामुळे अजूनही 3 चेंडूंची प्रतीक्षा असेल. शेवटचे 3 चेंडूवर शेष आहेत. या 3 चेंडूवरती येतील का एखादा षटकार किंवा चौकार. आता मात्र उचलून फेकून देण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. आदित्य कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये आणि गडी होतोय बाद. 6वा. वैष्णव देखील जातोय डगआउट मध्ये. दयनीय अवस्था, खूप कटची परिस्थिती करून सोडलेली आहे भूमी इलेव्हन धानिव संघाची. वनू इलेव्हन टेंबोली या संघाकडून. वनू स्पोर्ट टेंबोली असं या संघाचं नाव आहे. भिवंडीतील एक असा दादा संघ जो भिवंडीतच नाही तर भिवंडीच्या बाहेर, मग तो पनवेल असो, पेन असो, रायगड असो की पालघर, वसई इथे जाऊन आपल्या खेळाने अनेक स्पर्धामध्ये वर्चस्व गाजवलेला असा हा वनू स्पोर्ट टेंबोली हा संघ. नवीन फलंदाज साहिल येतोय. साहिल याच्याकडे 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारा आणि संघासाठी तारणवार व्हा. आता मात्र उचलून फेकून दिलाय. पहिला धमाका खूप उशिराने आलेला आहे साहिल याच्या बॅट मधून. आता असं वाटतं की साहिल याला पहिले का नाही पाठवला. षटकाराने धाव संख्या झाली होती 27. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, आखरी गेंद. हे बघू शकता डगआउट मध्ये भयान शांतता, मायूस चेहरे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. मंदार करणार नाही चुकी आणि अशा प्रकारे खेळ होतोय समाप्त. 5 षटकांचा. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 27 आणि 28 या धावांचा माफक आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे वनू स्पोर्ट टेंबोली या संघासमोर. चांगली लढतची अपेक्षा केली होती परंतु तसा काय खेळ भूमी इलेव्हन धानिव या संघाकडून झालेला नाही आहे. त्या अनुषंगाने जबरदस्त खेळ झाला आहे तो म्हणजे वनू स्पोर्ट टेंबोली या संघाचा आणि अक्षरशः बांधून ठेवलेला आहे. एक तो षटकार वगळता कुठल्याच प्रकारचा मोठा फटका मारू दिलेला नाही आहे. काय जबरदस्त तयारीत आलेला आहे या भादवडबी धमाकामध्ये वनू स्पोर्ट टेंबोली हा संघ. मात्र धानिव संघाकडे गोलंदाजीचा देखील तोफखाना आहे. भले धावा कमी आहेत मात्र त्यांना त्यांच्या गोलंदाजांना अति जास्तीचे प्रयत्न करावे लागतील कारण की खूप कमी धावामध्ये त्यांना प्रत्येक षटकामध्ये गुच्छामध्ये म्हणजे सतत विकेट घ्यावे लागणार. तेव्हा तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. की सोपं नाहीये, सोपं तर नक्कीच नाहीये कारण की प्रतीक पाटील, मोनीश
आणि मनीष असे फलंदाज आहे. आदित्य आहे, त्याच्यानंतर प्रयेश गोराटकर आहे, मंदार आहे, यासारखे अनेक फलंदाज आहेत. तरी बरेचसे खेळाडू फिलहाल सामन्यामध्ये खेळण्यासाठी उपलब्ध नाहीत टेंबोलीमध्ये. देखील जे आहेत ते आपला चांगली कामगिरी करतात. हे बघू शकता भूमी इलेव्हन धानिव संघाचं BTPL मधली कामगिरी. विश्वास जाधव कॅच आउट झाले होते, ज्यांनी 5 चेंडूमध्ये 2 धावा केल्या. अक्षय याने 3 चेंडूमध्ये 0 धावा केल्या. हकीम याने फक्त 4 चेंडूमध्ये 2 धावा. आसिफ शेख याने हा एक मात्र फलंदाज ज्याने डबल फिगरमध्ये धावा केल्या, ज्याने 8 चेंडूमध्ये नॉट आउट 10 धावा केल्या. नीरज 3 चेंडू 0. हे गोलंदाजीचं विश्लेषण. वेदांत 2 षटकामध्ये 3 विकेट घेतल्या, 3 धावा दिल्या, फक्त 3 धावा दिल्या. इकॉनॉमिक बघा फक्त 1.50. यशने 1 शतक टाकलं, 7 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. प्रतीक पाटीलने 1 शतक टाकलं, 3 रन दिले, 1 विकेट घेतली. सोहम याने 1 शेवटचं षटक टाकलं, 12 धावा, सर्वाधिक जास्त धावा त्यांनी दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. ही होती गोलंदाजांची कामगिरी. आता 30 चेंडू आणि 28ची आवश्यकता आहे विजयासाठी वनुस्पोर्ट टेंबोली या संघासाठी. तर समीर ठाकरे जर माझ्यासोबत जोडतील तर अजूनही मजा येतील. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. नाणेफेकीसाठी तिथे दोन्ही संघांना मी कॉल दिलेला आहे. कॅप्टन जर असेल तर आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. महिलेला माहितीनुसार प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन. चला आम्ही आता नाणेफेकी करून दोन्ही संघामध्ये जास्तीचा वेळ घेतला जाणार नाही मित्रांनो. दोन्ही संघाच्या मध्ये नाणेफेकी. मी 3 प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करतोय. सन्माननीय रमेश दादा तरे आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी, आणि तसेच नरेंद्र चौधरी आपणासाठी विनंती आहे. तसेच श्रीनाथदादा मात्रे आपणास विनंती आहे की आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघांच्या मध्ये आपण करणार आहोत पुढच्या प्रीमियर लीगच्या नाणेफेकीची तयारी. चला दोन्ही संघाचे संघनायक आहेत. जास्तीचा वेळ घेतला नाही. या तुषार नाईक, तुषार जोशी आणि तरे म्हणजेच अमोल तरे आणि मी रमेश तरे यांच्या हातामध्ये हां कॉईन देतोय. तुम्ही नाणेफेकी करून घ्यायचे BTPL. ओके अमोल तरे कॉल करेल. भादवड बी कॉल आहे आणि आलेला आहे BTPL म्हणजे तुषार जोशी नाणेफेकी जिंकलेली आहे. सर्व पाहणाऱ्यांना विनंती की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तुम्ही या स्पर्धेत आलेत. हां आणि ज्या विजयी कॅप्टनला हा दिला जाणारा गिफ्ट जो स्पॉन्सर करण्यात आलेला आहे विशाल मात्रे याचकडून. धन्यवाद. तर पाहुण्यांना विनंती की आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. थोडक्यात जास्त वेळ घेणार नाही. तुषार नाणेफेकी जिंकलेली आहे, तुमचा निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करू. आता ही अतिरिक्त लढाई आहे. तुमचा प्लॅन काय असणार आहे? काय नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघाला शुभेच्छा. प्रथम फलंदाजी करायची आहे. मागच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती. अगदी तशाच प्रकारची सुरुवात राहील का अमोल तरे? हो नक्कीच. आणि काय रणनीती आहे, काही चेंजेस संघामध्ये? नाही तोच संघ आहे. तुमच्या संघाला देखील शुभेच्छा. आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे जिथे समीर ठाकरे जोडलेले आहेत. मित्रांनो चालू असलेला सामना वनुस्पोर्ट टेंबोली आणि वर्सेस भूमी इलेव्हन धानिवली. आपण जाऊया. धन्यवाद दर्शन नाईक सर. स्वागत आहे सर्वांचं. वेलकम बॅक. BTPL अँड भादवड बी धमाका 2026 28 लक्ष आहे. धानवीच्या विपक्षामध्ये टेंबोली या 2 संघांदरम्यानची लढत. मनीष आला स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल चांगला ड्राईव्ह करण्यात आला. पहिल्याच बॉलवर ऑफ दी मार्क होत असताना एक सेन्सिबल फटका आपल्याला बघायला मिळाला. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती करतोय. एका धावेने संघाच्या धावांना सुरुवात करत असताना यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल. फक्त दिशा दाखवली आहे. विथ स्विंग एक्झिक्युशन पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती दोन्ही फलंदाजांनी सिंगल आपलं अकाउंट ओपन केलंय. 2 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. सचिन भाऊ आणि ऑल टीम ज्यांची मेहनत. यावेळेला फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. आणि प्रेक्षक लहान प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्या बाबांच्या बरोबरीने वडिलांच्या सोबतीने या मॅचचा आनंद घेण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती हे लहान चिमुरडे
बघायला मिळतात त्यांचं स्वागत आहे. ड्राईव्ह करण्यात आलं हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑनला फिल्डर आहेत फक्त सिंगल. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की सिंगलनं देखील आपण सहजच विजयाकडे जाऊ शकतो आणि तो प्रयत्न आता दोघांकडनं पाहायला मिळाला कारण 30 बॉलमध्ये 28चं लक्ष आहे. हा फुल टॉस बीट झालाय बॅटर बीट झालाय मागे बॉल थर्डमॅनला निघाला वेगानं. एक धाव तर इथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न धावबादची संधी आहे. विश्वनाथला बॉल कलेक्ट करता आलेला नाही आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात 2. काल देखील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक बदलापूर जोवेलीमध्ये याच 2 संघांदरम्यान मॅच राहिली. तिथे देखील टेंबोली संघ हावी ठरला आणि आज देखील या भादवडच्या मैदानावर टेंबोली संघ भारी पडलाय धान्यू संघावरती आतापर्यंत. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल होता ड्राईव्ह केल्या मनीषनं. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळतोय. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या 7 वर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 विदाउट एनी लॉस. थँक्यू समीर. तर आपण जाऊया सत्काराकडे जिथे आज उपस्थित प्रमुख अतिथी श्रीनाथ म्हात्रे साहेबांचा आपण आता सत्कार करणार आहोत. बाळा तरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आमचे प्रमुख अतिथी श्रीनाथ दादा म्हात्रे यांचा हा सत्कार इथे या BTPL मंचावरती मोठ्या थाटामाटात केला जाईल. साहेब तुम्ही आमच्या स्पर्धेला आले आणि स्पर्धेची शान वाढवली त्याबद्दल शतशः आभारी आहोत. तसेच मी सन्माननीय रमेश दादा तो जाऊया आपण परत एकदा समर्शन कक्षामध्ये जिथे समीर ठाकरे जॉईन होतील. बॅक टू दी कॉमेंट्री बॉक्स. सेकंड ओव्हर आणि आता विश्वनाथ जाधव गोलंदाजी करण्यासाठी आला. पालघर जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेटर. ISPL सारखी स्पर्धा देखील जो खेळाडू खेळला आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूंनी केलं आणि इथे पारिवास खेळण्याचा प्रयत्न होता मनीषचा. अलती पलटी स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न आता करतायत दोघे बॅटर. वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतायत आणि डगआउटचं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं. अगदी रिलॅक्स खेळाडू तुम्ही पाहतात. टार्गेट तेवढं मोठं नाहीये. जगदीश नाईक खेळाडू कक्ष. जगदीश नाईक भिवंडीचा लेजंड खेळाडू ज्यांना अनेक मैदानं गाजवली आणि याच गावचा सुपुत्र. आणि कुठेतरी त्यांच्या सन्मानानं या स्पर्धेमध्ये आज त्यांच्या नावानं एक खेळाडू कक्ष तयार करण्यात आलाय. समोर स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी तुम्ही पाहतात. ते देखील नामवंत क्रिकेटर आणि कुठेतरी आपल्या गावातील आपल्या परिसरातील खेळाडूंना सन्मान म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांच्या नावानं स्टँड्स बघायला मिळतात. आणि आजच आपण बघितलं की वानखेडेवर देखील अनेक दिग्गज क्रिकेटरच्या नावानं गॅलरी प्रेक्षक स्टँड तयार करण्यात आले. त्यामध्ये एकनाथ सोलकर, रवी शास्त्री नाव इन्क्लुडेड. यावेळेला 2 धावा तिथे सहजच पूर्ण केल्या आदित्य भोईरनं. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले. धावफलकावरती 10 ऑन द बोर्ड नाव. विकेटच्या मधून धावू नका दोन्ही बॅटर्सना तेच सांगतायत. येस बरोबर आहे. विश्वनाथ फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. सोडून दिल्या बॉल खूप जास्त बाहेर होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अवांतर धावेनिशी टीमची टोटल 11 वर. यावेळेला फ्लाइट मध्ये बीट झालाय. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफ कटर होता. आदित्य खरं तर इंटेंट त्याचा होता. पहिला सुरुवातीला आपण बघतोय त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी आहे. मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता आणि त्यानंतर वा गतीमध्ये बीट केलाय. चांगला बदल करतोय. चेंज ऑफ पेस आणि आता कटर. सुरुवातीला ऑफ कटर यावेळेला लेग कटर आणि बॅटर निघालाय. यस पहिला धक्का. विकेट गॉन. आदित्य भोईर बॅक टू द डगआउट. बॅटची आतली कडा होती आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. बॅक टू बॅक विश्वनाथ जाधव समोर स्ट्रगल करत असताना आणि फायनली विश्वनाथनं विकेट तेथे प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. टार्झन ऑफ टेंभोली मिस्टर प्रतीक पाटील.
तो प्रतीक पाटील आलाय, पहिलाच बॉल ऑन साइडला पाठवलं, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा भव्य सिक्सर आणि या सिक्सरनं धावसंख्या 17 वर. कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये ओ पुन्हा एकदा उडवदा बॉल, कवसला फिल्डर येत आहेत, चेंडूच्या खाली विकेट मिळेल का? प्रयत्न तर चांगला पाहायला मिळाला, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत फलंदाजांना आणि सहजगत्या विजयाकडे अग्रेसर होत असताना वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबिवली टीम 2 षटकांचा केस संपलाय. 19 ला 1 गडी बाद. टार्गेट 28 पार करत असताना अजूनही 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये. कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि इथून आता 9 धावांची आता आवश्यकता असेल, म्हणजे 3च्या गतीने धावा जरी बनवल्या तरी आपण मॅच जिंकू शकतो. अक्षय गोलंदाजी करण्यासाठी आला, ज्या अक्षयनं पहिले षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या. फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो. रन्स मी तर म्हणेन की 40 बनायला हव्या होत्या. मजा आली सी मॅचला. स्वीप करण्याचा प्रयत्न मनीष पाटीलनं देखील आज वेगवेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय, परंतु त्याला यश मिळालं नाहीये. एका धावेने स्कोर पुढे जात असताना 20 धावा धावफलकावरती आणि आता 8 धावांची गरज आहे. वेदांत पाटीलची गोलंदाजी असेल, यश नांदुरकर, प्रतीक पाटील या युवकांनी खासा प्रभाव टाकलाय. कमी गतीने टाकलाय बॉल हवेत, इथे देखील वेगामध्ये चांगला बदल केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल आलाय, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 2 रन्स सहजगत्या पूर्ण झाल्या. तिसराही धावेचा प्रयत्न केलाय. आता खराब क्रिकेट. गावदेवी भूमी 11 धानिव संघाचं तुम्हाला बघायला मिळतोय. आणखी 2 महान ग्रामीणचे संघ तुम्हाला खेळताना दिसतील, त्यामध्ये गावातील भादवड बी संघ आणि सोबतच कासार वडवली. अपील अँड गॉन. फलंदाज बाद. मनीष पाटील बॅक टू द डगआउट. गॉन. लेग बिफोर द विकेट च्या साहाय्याने खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहतोय मनीष पाटीलची शिकार केली आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. अक्षय लेफ्ट अराउंड द विकेट. लेफ्टी बॅटर आला आणि त्याच्या समोर चांगला फुल लेंथ, इथे देखील गतीमध्ये बीट केला आणि त्याचबरोबर त्यातल्या त्यात फ्लाइट देखील चांगली देण्यात आली आहे. अक्षय कमाल करतोय. बॅक ऑफ द डिलिव्हरी हिअर. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. अफलातून गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. अक्षय राजभर सुपर बॉलिंग राउंड द विकेट. आता यावेळेला फुल टॉस जरूर होता, परंतु टेम्परेटिव्ह स्ट्रोक ठरवलंच होतं की आता सिंगलच घ्यायचा आहे. मोनीश देखील असतो, त्याला माहिती आहे की फुल टॉस बॉलच्या मेरिटवर खेळला असता तर कदाचित मोठा फटका खेळू शकला असता. आणि आता प्रतीक पाटील काहीतरी एक वेगळी आयडिया करतोय. आयडिया बाज खेळाडू नेहमी चर्चेत असतो. आणि आता लेफ्ट हँड लेफ्टी बॅटर आला प्रतीक. ओ फटका फसला. बॉल हवेत, परंतु बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याचबरोबर सामना जिंकलाय वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबवली संघानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स वनू स्पोर्ट्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक भूमी 11 धानिव टीम. प्रीमियर लीग आज चषक हो ठेवला.
हा बॅटिंग कार्ड तुम्ही पाहताय. सहज आणि सोपा विजय मिळवला. 3 ओव्हर्स मध्ये जवळपास 2.5 षटकांमध्ये हा विजय मिळवला आणि या मॅचचा हिरो ज्यानं गोलंदाजी करत असताना अफलातून कामगिरी केली तो खेळाडू अर्थातच वेदांत पाटील या मॅचचा हिरो ठरलाय. 3 विकेट्स 3 धावा 2 ओव्हर्स. व्हेरी इकॉनॉमिकल बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम वेदांत पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. वेदांत पाटील या सामन्याचा हिरो ठरले आणि चला वेदांत आपण लगेचच यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी वेदांतला दिला जाईल. मला आठवतं की मागच्या वर्षामध्ये एक नाईटची स्पर्धा या क्रीडांगणावरती टेंभोली संघानं जिंकली होती. आय थिंक गजूभाऊंची ती स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगला स्टार्ट त्यांना मिळाला. विनिंग आणि ती विनिंग स्ट्रीक या क्रीडांगणावर त्यांना कायम ठेवायची आहे असंच ते सांगतायत. भादवड बी ग्रामीण धमाका 2026 लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज. आणि मॅच सहज आणि सोपी होती. म्हणजे लगातार 2 दिवस 2 स्पर्धांमध्ये धानिव संघाला पराभवाची धूळ चारली आहे टेंभोली संघानं. हा दबदबा आहे. चला तर लगेचच आपण पुढील सामन्याला सुरुवात करतोय जी मॅच असेल BTPL अर्थातच भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मधून. आणि त्या 2 संघांदरम्यान ही लढत तुम्हाला बघायला मिळेल. त्या अगोदर देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विकेटवर खेळू नका मुनीश.